भगवती की जैसे ही भवानी शंकर ने स्तुति की, प्रशंसा की, तो भगवती तैयार हो गई। महादेव को प्रणाम किया और कहा चला चला वेळ लावू नका, लवकर घरी चला। रूठी हुई पत्नी मान गई, महादेवी मान गई और नंदी पर सवार होकर के भवानी शंकर कैलाश पर्वत पर आए। जब कैलाश पर्वत पर आए तो आज भवानी शंकर दोनों का जय जयकार किया, आरती उतारी और माता ने आज सब बालकों को गले से लगाया, हृदय से लगाया। नंदी बड़े खुश हो गए, माँ को प्रणाम करने लगे। श्रृंगी खुश हो गए, माँ को प्रणाम करने लगे। शंखिनिया, डाकिनिया, पिशाचिनिया, 64 योगिनिया, सब भूत प्रेत सब माता सती को प्रणाम कर रहे हैं। माँ आप कहाँ चली गई थी हमें छोड़कर? हमारा कैलाश आपके बिना सूना था। जिस घर में माताएं नहीं होती, जिस घर में महिलाएं नहीं होती, उस घर में भूतों का वास होता है। प्रेम से बोलो ओम नमः शिवाय। जिस घर में माँ नहीं होती, जिस घर में पत्नी नहीं होती, जिस घर में बहन नहीं होती, जिस घर में बेटी नहीं होती, वो घर भूतों का घर कहा गया है। महिला से घर की रौनक होती है, रति होती है। जिस घर में महिला होती है उस घर में रति होती है, अन्नपूर्णा होती है, महालक्ष्मी होती है। सती नारियों के देवी पुराण में, शिव पुराण में, भागवत रूपी महापुराण में 6 गुण बताए हैं सती नारियों के। कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, भोजनेषु माता, शयनेषु रंभा, धर्मार्थ अनुकूल। षट्गुणम, ये षट गुण जो है ये पतिव्रता नारियों के हैं, ये सती नारियों के हैं। ये अनुसुईया माता के गुण हैं, ये सीता माता के गुण हैं, ये रुक्मिणी माता के गुण हैं, ये राधा जी के गुण हैं, ये मीराबाई के गुण हैं। ये उन सभी सती नारियों के गुण हैं जिन्होंने अपने सतीत्व के बल पर यमराज के मुख से अपने पति को वापस लाया। ये सावित्री के गुण हैं, ये मंदोदरी के गुण हैं। रावण के पास पंचकन्या में भी सर्वश्रेष्ठ पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम, ऐसी कन्या थी मंदोदरी। रावण के पास संसार की सबसे सुंदर स्त्री थी, फिर भी रावण माता सीता को प्राप्त करना चाहता था। समाधानी नहीं था रावण, इसीलिए उसका पतन हुआ। पतन संसार में किसका होता है? पतन उसी का होता है जो ईश्वर के बनाए हुए नियमों का उल्लंघन करता है, जो ईश्वर के द्वारा बताए हुए मार्ग पर नहीं चलता है, उसका संसार में पतन होता है। कार्येषु मंत्री, ध्यान से सुनिएगा माता, कार्य करताना तुमचा रूप कसा दिसला पाहिजे? मंत्री सारखा, बिलकुल हाय अलर्ट होम मिनिस्टर तुम्हाला म्हटलेलं आहे। काय म्हटलेलं आहे तुम्हाला? होम मिनिस्टर। तुम्ही तुमच्या घरातले कोण आहे? होम मिनिस्टर आहे। मग तुमचं कार्य करताना मंत्री सारखं रूप दिसलं पाहिजे। गृहमंत्री, कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, आणि घरातले काम करताना तुमचा रूप दासी सारखं दिसलं पाहिजे। तुम्ही जर कलेक्टरही असाल, डॉक्टर असाल, मंत्री असाल, काही असाल, तुम्ही मोठ्या पदावर असाल, तरी सुद्धा जेव्हा तुम्ही घरात राहतात आणि घरातले काम करतात, सगळ्यांची सेवा करतात, तर तुमचं रूप त्यावेळेला दासी सारखं दिसलं पाहिजे। दासी बनून सेवा करा। कर्णेषु दासी, कारण दासी कधीही आपल्या मालिकला दुःखी करत नाही, ती आपल्या मालकाचं सगळं काम करते। कोणताही काम असो, कसाही काम असो, ती कधी नाही म्हणत नाही। कर्णेषु दासी, कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, भोजनेषु माता,
जीव घालताना तुमचा रूप आई सारखा दिसला पाहिजे, कारण की आई जगामध्ये कधीही बाळाला उपाशी उठू देत नाही. अर्धी पोळी जास्त खाऊ घालेल पण उपाशी उठू देणार नाही. म्हणून तुमचा रूप जीव घालताना आई सारखा दिसला पाहिजे. दिवसातून एक वेळा बायको नवऱ्याची माय होते. कोणत्या वेळेला? जीव घालताना. पत्नी जी आहे ना ती आपल्या पतीची आई होते. जर पत्नीने आई बनून आपल्या नवऱ्याला जीव घातलं तर हा संबंध अजर अमर होणार आणि तो घर घर राहणार. पत्नी उपाशी उठवणार 100% गॅरंटी. कशी? जरा पतिदेव म्हणाले का ग आज तुझं चित्त कुठे होतं? आज भाजीत एवढं मीठ टाकून दिलंय बस एवढ्यात तर ती म्हणेल असं का? काल शेजारून जी भाजी आली त्याच्यात तो खूप मीठ होतं, तिथं जाऊन तुम्ही तिला काही बोलले नाही आणि माझ्या हाताने जरासं मीठ पडलं तर मला 10 गोष्टी तुम्ही उमजवून राहिले. इथं जागा बरी, तुझ्या बापाला वाढ, मी नाही वाढत. येणारच नाही तुम्हाला वाढ. असतात बऱ्याचशा बायका, तुम्ही नसतात पण असतात अशा बायका की नवऱ्याने जर जरासा त्यांना सांगितलं की ती दुसऱ्यांदा वाढायला जाणार. ए बाबल्या जा वाढ बापाला, तुला मी नाही वाढत. मग तो बिचारा 1-1.5 पोळी 2 पोळी खाणारा तो अर्धी पोळी खाऊन उठून जाईल आणि चालला. कोण नांदी लागेल? चला म्हणा. तो जीव घालताना महिलाचा रूप आई सारखा असला पाहिजे, आई सारखा दिसला पाहिजे. जीव घालताना चाहे तुम्ही सासऱ्याला जीव घाला, वडिलांना जीव घाला, नवऱ्याला जीव घाला, लहान लेकरूला जीव घाला, कोणालाही जीव घाला, पण तुमचा स्वरूप तुमचा रूप आई सारखा असावा. भोजनेषु माता, हे गुण सांगतात आहे महिलांचे गुण, सती महिलांचे गुण, आदर्श महिलांचे गुण. शैलेषु रंभा, आणि जेव्हा पती सोबत राहणार, पती सोबत फिरायला जाणार तर 16 श्रृंगार करून जा. आजकाल महिला 16 श्रृंगार करणं विसरले. मला या आजी इतकी छान आवडतात, यांचे नथ पाहून पाहून मला फार आनंद होतो. काय सुंदर नथ घालून येतात आणि काय सुंदर तुमच्या कपाळावरती टिळा आणि काय सुंदर तुमचे जोडवे आणि काय सुंदर तुमचं पातळ, हे पाहून पाहूनच मला आनंद होतो. महाराष्ट्राची भूमी ही कर्मभूमी आणि महाराष्ट्राच्या ज्या महिला आहेत त्यांना पाहिलं म्हणजे असं वाटतं आपण गडावरची अंबालाच पाहून राहिलो. देवीचेच दर्शन होतात महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या महिलांना पाहून. देवी सारखा स्वरूप तुमचं. ही महाराष्ट्राची महिला वीरांगना झाली. काष्टी पातळ नेसण्याचं मागे कारण काय? काष्टी पातळ नेसण्याचं मागे कारण हा आहे की ती वीरांगना आहे. वीरांगना महिला काष्टी पातळ नेसतात. त्या युद्ध मध्ये जात होत्या, गोल साडी नेसून नाही. गोल साडी नेसून तुम्ही युद्ध करू शकत नाही. काष्टी पातळ नेसून तुम्ही युद्ध करू शकता. पूर्ण भारत भूमी महान आहे, भारत भूमी महान आहे. पण या भारत भूमीवर जितकेही राज्य आहे त्या राज्यांमध्ये सगळ्यात चांगला राज्य, मन भावन राज्य, पवित्र राज्य, सुंदर राज्य, ऊर्जावान राज्य जर कोणता आहे तर तो आहे माझा महाराष्ट्र. माझा महाराष्ट्र. मला खूप आनंद होतो. मी भारतातला कोणताही असा राज्य नाही जिथे मी कथा वाचलेली नाही. सगळ्या राज्यांमध्ये मी कथा वाचलेली आहे आणि छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा मी गेलेली आहे. जिथं कोणी कथा वाचत जात नाही कथा करायला, तिथं मी जाते. कारण मला नवीन जन्म मिळालाय या भागवतमुळे. म्हणून मी संकल्प घेतलेला आहे की कोणत्याही गावात असो, छोट्यातल्या छोटा गाव, व्यवस्था असो नसो, पण आम्ही जाणार आणि तिथं आमच्या देवाच्या नावाचा डंका वाजवणार, भक्तीचा डंका वाजवणार. आमचा संकल्प. मोठे मोठे कार्यक्रमही करतात, छोटे कार्यक्रमही करतात, पण देवाचं काम आहे. देवाचं काम कधी मोठा आणि छोटा होत नाही. 4 लोकही बसले समोर तर हाच उत्साह राहील कथा करायला.
आणि हजारो लोकही बसले तर हाच उत्साह राहील, उत्साह कधी कमी होणार नाही. चुकीचं म्हणतात लोक की खूप गर्दी असली तरच कथा रंगते, असं नाही. 4 लोकांमध्ये कथा रंगते. एकटा जर पांडुरंगही समोर उभा आहे आणि पांडुरंगाने जर कथा ऐकली तर मग रंगच रंग आहे, रंगच रंग आहे. आपण सांगावी आणि पांडुरंगाने ऐकावी. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग आहे. पूर्ण भारतात तुम्ही फिरून या, पण सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. सगळ्यात जास्त शक्तीपीठ कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये. सगळ्यात जास्त संत कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये. सर्व जगाला लालन पालन करणारा देव कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये. भक्तीची भूमी, वीरांगणाची भूमी. आज पूर्ण महाराष्ट्र संतांच्या नावाने ओळखलं जाते, पण एक वीर महापुरुष ज्याच्या नावाने पूर्ण भारतमध्ये डंका वाजतो तो आहे आमच्या महाराष्ट्राचा वीर शिवाजी. बोलो शिवाजी महाराज की. शिवाजी महाराजांच्या नावाने पूर्ण भारतात महाराष्ट्र ओळखला जातो. वीर होते, महारथी होते, महापुरुष होते, ज्यांनी पूर्ण भारताशी प्रेम केलेला आहे. प्रेम करणारा जगामध्ये विद्वान होतो, जगामध्ये सगळीकडे त्याची ख्याती वाढत असते. शिवाजी महाराज बहुत श्रेष्ठ गुरु के चेले थे. शिवाजी महाराजांचे गुरु कोण? समर्थ रामदास. जिसके गुरु महान उसका चेला बलवान. इसीलिए कहा गया है गुरु करो जान के और पानी पियो छान के. दुनिया में अगर गुरु करने का अवसर मिले, किसी श्रेष्ठ महापुरुष की शरणागति स्वीकार करने का अवसर मिले तो आप त्वरित स्वीकार कर लेना, बिल्कुल भी विचार मत करना. क्योंकि जिसका गुरु महान होता है उसका चेला बलवान होता है, वीर होता है, महापुरुष होता है.